खानापूर मतदारसंघामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचं पारडं जड झालेलं दिसतंय। त्यामुळे आता इथले संभाव्य आमदार कोण आहेत आणि कोण विरोधात आहेत हे आपण सविस्तर जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। निश्चितच खानापूर या मतदारसंघामध्ये शिंदे गटाचे सुहास बाबर आणि राष्ट्रवादीकडून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून वैभव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली होती। मात्र या ठिकाणी आपण जर बघितलं तर दोन वेळेस अपक्ष उमेदवार निवडून आलेला होता। 2019 आणि 2014 ला सुद्धा अपक्ष उमेदवार हा खानापूर मतदारसंघामध्ये निवडून आला। मात्र यंदा शिंदे गटाचे सुहास बाबर हे या ठिकाणी विजयी होताना दिसताय। मात्र नेमकं काय यामागचं कारण आहे? नक्कीच इकडे आपण बघितलं की शिंदे गटाचे सुहास बाबर हे विजयी होताना बघायला मिळतात। याची कारणं नेमकी काय आहेत आमचे प्रतिनिधी सांगतायत। आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात। खानापूर आणि आटपाडी मतदारसंघामध्ये पाण्याचं मोठं काम या ठिकाणी केले गेले आहे। स्वर्गीय अनिल बाबर शिवसेनेचे नेते आहेत। त्यांनी या ठिकाणी पाणी टेंबू सिंचन योजनेचं पाण्याचं काम केलेलं आहे। मात्र त्यांचं नुकताच या ठिकाणी निधन झालं आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र सुहास बाबर हे पहिल्यांदाच या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। सुहास बाबर यांनी महायुतीच्या शिंदे गटाकडून या ठिकाणी उमेदवारी घेऊन निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। तर दुसरीकडे काँग्रेसचे माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र वैभव पाटील हे सुद्धा या ठिकाणी निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। वैभव पाटील हे महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाकडून हे निवडणूक रिंगणामध्ये उभे आहेत। या खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये तुतारी विरुद्ध धनुष्यबाण अशी ही लढत होत आहे। मात्र अनिल बाबर यांनी जे पाण्यासाठी काम मतदारसंघामध्ये केलेलं आहे त्यामुळे त्याची सहानुभूती कुठेतरी सुहास बाबर यांना मिळणार असल्याचं दिसून येत आहे।